नमस्कार मित्रांनो. आज आपण मार्केटमधल्या एका अशा सिक्रेटबद्दल बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक ट्रेडर्स खरं सांगायचं तर दुर्लक्ष करतात. आणि ते म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हा तो घटक आहे जो आपल्याला सांगतो की मार्केटचा खरा विश्वास म्हणजे कन्व्हिक्शन नेमकं कुठे आहे. मग तयार आहात का हे जबरदस्त टूल शिकायला? चला सुरू करूया. मराठी ऑप्शन मंत्राच्या आपल्या सगळ्या दर्शकांचं मनापासून स्वागत. मला खरंच खूप आनंद होतो जेव्हा आपण सगळे शिकण्यासाठी आणि एक चांगला ट्रेडर बनण्यासाठी इथे एकत्र येतो. आणि विश्वास ठेवा, आजचा विषय तुम्हाला एक प्रो ट्रेडर बनण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल पुढे घेऊन जाईल. एक प्रश्न विचारतो, तुम्हाला खरंच वाटतं का की चार्टवरची प्राइस ॲक्शन आपल्याला सगळं काही सांगून जाते? संपूर्ण कहाणी? नाही, अजिबात नाही. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. जेव्हा मी सुरुवातीला ट्रेडिंग करायचो तेव्हा हे नेहमी व्हायचं. फक्त प्राइसवर अवलंबून राहणं खूप फसवे ठरू शकतं. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की याच्या पलीकडे जाऊन मार्केटला अजून चांगल्या प्रकारे कसं वाचायचं. तर आजचा आपला प्रवास या 6 मुद्द्यांवरून होणार आहे. आपण व्हॉल्यूमचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ, मग डायव्हर्जन्स म्हणजे नेमकं काय ते पाहू, आणि सगळ्यात शेवटी या माहितीचा आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. व्हॉल्यूम हे मार्केटचं एक प्रकारचं छुपं इंजिन आहे. हे तुमच्या प्राइस ॲक्शनला व्हॅलिडेट करतं, त्याला प्रमाणित करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर व्हॉल्यूममुळे चार्ट्स फक्त रेषा आणि कॅन्डल्स राहत नाहीत, तर ते मार्केटच्या सायकॉलॉजीचं म्हणजे खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या भावनांचं आणि त्यांच्या ताकदीचं खरंखुरं प्रतिबिंब बनतात. हे समजायला एक सोपी पण एकदम जबरदस्त उपमा आहे. ती म्हणजे गाडी आणि पेट्रोलची. असं समजा की प्राइस म्हणजे तुमची गाडी कोणत्या दिशेने आणि किती स्पीडने चालली आहे हे सांगते. पण व्हॉल्यूम म्हणजे त्या गाडीच्या टाकीतलं पेट्रोल. आता तुम्हीच सांगा, गाडी जर 100च्या स्पीडने धावतेय पण टाकीत पेट्रोलच नाहीये तर काय होईल? ती जास्त वेळ टिकेल का? नाही ना. मार्केटचंही अगदी तसंच आहे. मोठी तेजी किंवा मंदी जर कमी व्हॉल्यूमवर होत असेल तर ती हमखास फसवी ठरू शकते. आता बघा, एका हेल्दी ट्रेंडमध्ये काय होतं? प्राइस आणि व्हॉल्यूम हे मित्रांसारखे हातात हात घालून चालतात. म्हणजे प्राइस वर जातेय तर व्हॉल्यूमही वाढला पाहिजे, प्राइस खाली येतेय तर सेलिंगचा व्हॉल्यूम वाढला पाहिजे. पण जेव्हा हे नातं तुटतं, जेव्हा यांच्यात एकमत राहत नाही, तेव्हाच खरी गडबड सुरू होते आणि तेव्हाच आपल्याला सावध होण्याची गरज असते. आणि इथूनच सुरुवात होते खऱ्या खेळाला, ज्याला म्हणतात व्हॉल्यूम डायव्हर्जन्स. ही एक अशी सिच्युएशन आहे जिथे प्राइस आणि व्हॉल्यूम एकमेकांच्या विरुद्ध जातात. प्राइस तुम्हाला सांगते वर चला, पण व्हॉल्यूम म्हणतोय नाही, माझ्यात दम नाहीये. आणि मित्रांनो, हा एक इतका महत्त्वाचा सिग्नल आहे जो प्रोफेशनल ट्रेडर्स नेहमी शोधत असतात, कारण हेच त्यांना गर्दीपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतं. चला, आता थिअरी बास झाली, थोडं प्रॅक्टिकल बघूया. हे डायव्हर्जन्स चार्टवर ओळखायचं कसं? सुरुवात करूया पहिल्या पॅटर्नने, बेरिश डायव्हर्जन्स. हा पॅटर्न आपल्याला एक वॉर्निंग देतो की वर जाणारा ट्रेंड आता थकून गेला आहे. बिअरिश डायव्हर्जन्स ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त 3 गोष्टी चेक करायच्या. 1. मार्केट एका चांगल्या अपट्रेंडमध्ये पाहिजे. 2. प्राइसने एक नवीन हायर हाय बनवला पाहिजे, म्हणजे मागच्या टॉपपेक्षा नवीन टॉप. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच नवीन हायच्या वेळेस खाली व्हॉल्यूम बार बघा. तो व्हॉल्यूम मागच्या हायच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी पाहिजे. बस. मग याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ अगदी सरळ आहे. प्राइस तर नवीन रेकॉर्ड बनवत आहे, पण त्या तेजीला लोकांचा पाठिंबा मिळत नाहीये. खरेदीदार दमले आहेत आणि हा ट्रेंड कमजोर झाल्याचा आणि तिथून मार्केट खाली येण्याचा एक स्पष्ट इशारा आहे. आता आपण वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या पॅटर्नकडे, बुलिश डायव्हर्जन्स. हा पॅटर्न आपल्याला सांगतो की डाऊनट्रेंडमध्ये जे सेलिंग प्रेशर आहे ते आता संपत आलंय आणि मार्केटमध्ये ट्रेंड बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. बुलिश डायव्हर्जन्स ओळखण्यासाठी सुद्धा त्याच 3 गोष्टी बघायच्या, फक्त उलट. 1. मार्केट डाऊनट्रेंडमध्ये असावं. 2. प्राइसने एक नवीन लोअर लो बनवला पाहिजे, म्हणजे मागच्या बॉटमपेक्षा अजून खाली. आणि 3. त्याच नवीन लोच्या वेळेस खाली व्हॉल्यूम बघा. जर तो व्हॉल्यूम मागच्या लोच्या वेळेसच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी असेल तर समजून जा की विकणाऱ्यांची ताकद कमी होतीये आणि मंदीचा जोर ओसरत चालला आहे. पण इथे खूप खास आणि खरं सांगायचं तर खूप पॉवरफुल केस आहे. याला म्हणतात क्लायमॅक्टिक रिव्हर्सल. यात काय होतं माहितीये? प्राइस नवीन लो बनवते, पण व्हॉल्यूम कमी होण्याऐवजी तो अचानक प्रचंड वाढतो, स्पाइक होतो. याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा की घाबरलेले छोटे ट्रेडर्स म्हणजे आपल्यासारखे रिटेलर्स विकतायत, पण त्याचवेळी मोठे मासे म्हणजे इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स, ज्यांना आपण स्मार्ट मनी म्हणतो, ते त्या पडत्या भावात अक्षरशः खरेदीचा सपाटा लावतात. ते सगळी विक्री शोषून घेतात. आणि हे आपल्याला एकच गोष्ट सांगतं, प्राईस जरी खाली जात असली तरी कोणीतरी त्या पडत्या मार्केटला जोरदार खरेदी करून आधार देतंय. याचाच अर्थ मार्केटमध्ये एक मजबूत तळ, एक बॉटम तयार होतंय. तर आता आपण हे बेरिश आणि बुलिश संकेत ओळखायला शिकलो आहोत. ठीक आहे, तर आपण डायव्हर्जन्स ओळखायला तर शिकलो, पण आता या माहितीचं करायचं काय? फक्त चार्टवर रेषा मारून उपयोग नाही. चला आता बघूया की ह्या सिग्नलला आपण एका ॲक्शनेबल ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये कसं बदलू शकतो. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, डायव्हर्जन्स म्हणजे लगेच ट्रेड घेण्यासाठी कुठला जादूचा सिग्नल नाहीये. तो एक वॉर्निंग लाईट आहे, धोक्याचा दिवा आहे. तो आपल्याला सांगतो की अरे सावध हो, आता जास्त लक्ष देण्याची आणि तुझी स्ट्रॅटेजी बदलण्याची वेळ आली आहे. समजा तुम्हाला चार्टवर बेअरिश डायव्हर्जन्स दिसला, तर काय करायचं? ह्या 4 गोष्टी तुम्ही करू शकता. पहिलं, तुमचे स्टॉप लॉस लगेच जवळ आणा, कारण रिव्हर्सलचा धोका वाढलाय. दुसरं, तुमच्या पोझिशनमधला थोडाफार प्रॉफिट बुक करून घ्या. आलेला नफा गमावण्यात काहीच शहाणपण नाही. तिसरं, नवीन लाँग पोझिशन घेणं म्हणजे खरेदी करणं पूर्णपणे टाळा. आणि चौथं, हे समजून घ्या की आता रिस्क वाढलीय आणि रिवॉर्ड कमी झालंय. आणि याच्या उलट जर बुलिश डायव्हर्जन्स दिसला तर पहिलं काम, तुमच्या ज्या काही शॉर्ट पोझिशन्स असतील त्या कव्हर करण्याचा विचार करा, कारण आता मंदीचा खेळ संपत आल्याचे संकेत आहेत. पण आणि हे खूप महत्त्वाचं आहे, लगेच उडी मारून खरेदी करू नका. प्राइस कन्फर्मेशनची वाट पहा. म्हणजे काय, तर एक मोठी हिरवी कॅन्डल दिसू द्या किंवा एखादा ट्रेंडलाईन ब्रेकआउट होऊ द्या. कन्फर्मेशन मिळाल्यावरच तो एक संभाव्य रिव्हर्सल झोन आहे हे ओळखा आणि मगच तुमची एंट्री प्लॅन करा. घाई अजिबात करायची नाही. आणि ही जबरदस्त पद्धत तुम्ही कुठे वापरू शकता? सगळीकडे. तुम्ही ही इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे NSE, BSEवर वापरू शकता, कमोडिटी मार्केट जसं की MCXवर वापरू शकता किंवा करन्सी एक्सचेंज म्हणजे फॉरेक्समध्येही वापरू शकता. थोडक्यात सांगायचं तर ज्या कुठल्या चार्टवर तुम्हाला व्हॉल्यूम डेटा दिसतो तिथे तुम्ही हे विश्लेषण वापरू शकता आणि इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहू शकता. चला, आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जे काही शिकलो त्याचा अंतिम निष्कर्ष म्हणजे फायनल टेकअवे काय आहे? फक्त एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. नेहमी व्हॉल्यूमचा आदर करा, कारण तोच मार्केटच्या खऱ्या हेतूची, खऱ्या इंटेंटची सत्यता सांगतो. प्राइस तुम्हाला फसवू शकते, इंडिकेटर्स तुम्हाला चुकीचे सिग्नल देऊ शकतात, पण व्हॉल्यूम सहसा खोटं बोलत नाही. तोच खरा ट्रूथ टेलर आहे. तर मग तुमच्यासाठी आज एक छोटासा टास्क आहे. जा, तुमचे चार्ट्स उघडा आणि बघा तुमच्या चार्ट्सवरचा व्हॉल्यूम तुम्हाला सध्या काय सांगतोय. या नवीन ज्ञानाचा वापर करा आणि मार्केटला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय दिसलं, काय नवीन शिकायला मिळालं किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपल्या मराठी ऑप्शन मंत्रा कम्युनिटीमध्ये आपण त्यावर नक्की चर्चा करू आणि एकमेकांकडून शिकू. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. धन्यवाद.